जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड भाग 15वा। मंदाकिनी ऑफिसमध्ये आली. झुंजाररावांना नवल वाटलं. मंदाकिनी आजवर कधीच आली नव्हती. नगराध्यक्ष यशवंतराव मानेची सगळी श्रीमंती तिच्या चेहऱ्यावर, वागण्यात, पेहरावात, बोलण्यात दिसत होती. बोल वहिनी, आज तू इकडे? ए बाई, वहिनी काय? मी लहान आहे तुमच्यापेक्षा. तरीही नगराध्यक्षांची बायको आहेस. जे आहे ते तुमच्यामुळे. तुम्ही नसतात तर कल्पनाही करवत नाही ती. झुंजाररावला बरं वाटलं. तिने कागद पुढे केला. हे काय? ना हरकत दाखला. तसा वाडा तुम्हाला नको होता, पण रेकॉर्डनुसार तुमचं नाव होतं. तुमची नावं किती दिवस ठेवायची? म्हटलं नाव कमी करू, रेकॉर्ड अद्ययावत करून टाकू. उद्या पोराबाळांना कशाला त्रास, नाही का? खरं का खोटं? यशवंतरावांनी पाठवलं तुला? नाही हो, मीच आपली म्हणाले, कशाला कागदावर तरी नाव. वाडा आम्ही दुरुस्त केला आहे, उद्या क्लेश नको. माझ्या सहीने क्लेश संपतील. बापूराव मानेंचे तुम्ही वारसदार. तुमची संमती घेतली की संपलं सगळं. अच्छा, म्हणजे तू सगळं संपवायला आली आहेस. कसं आहे ना, गोडीत झालेलं चांगलं, पोराबाळात कशाला विष. हां, बरोबर आहे मंदाकिनी. मंदाकिनी, मी समजत होतो त्यापेक्षा जास्त हुशार आहेस तू. हे बघा, उद्या लफडी होण्यापेक्षा आजच लफडं संपवलेलं चांगलं. दे कागद दे, मी वाचणारही नाही. त्यांनी पटापट सह्या केल्या. तिचा चेहरा उजळला. जाऊ मी आता? जा, असाच संसार कर, सुखात राहा. ती बाहेर पडली. झुंजारराव खिन्न झाला. किती चतुर होती मंदाकिनी. यशवंतरावांनीही तिच्या मागून चाल खेळली असेल. असो, पण असो म्हणून मन मानत नाही ना. तसं पाहायला गेलं तर बापूरावांनी वाडा सोडला, विषय संपला होता. यशवंतरावांनी विषय काढला, त्यावेळीही झुंजाररावानं त्यात मन घातलं नाही. मग आज मन खट्टू व्हायचं कारणच नव्हतं. मन नाराज व्हायचं कारण मंदाकिनीने येऊन सह्या घेतल्या हे होतं. मनाला थोपटत तो घरी आला. सहज म्हणून आईला, योगिताला झालेली घटना सांगून टाकली. आई मंगल काही बोलली नाही, पण योगिता म्हणाली, आपण त्या वाड्याशी संबंध तोडलाच होता ना. झालं तर आता कायदेशीर होऊन गेलं. आपलं मन त्यात नव्हतं, केलं ते चांगलं. योगिताकडे झुंजारराव बघत राहिला. अहो, बघताय काय? माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमच्याकडनं मला फार मोठ्या अपेक्षा नाही आहेत. तुम्ही जे करताय त्यात मी समाधानी आहे. झुंजाररावाला योगिताचा गर्व वाटला. आता हेच बघा, कमळीच्या वडिलोपार्जित इस्टेटीतही मी मन दाखवलं नाही. म्हणजे? अहो, अण्णासाहेबांच्या इस्टेटीत 2 मुलगे आणि या 4 बहिणींचा हक्क. त्या तिघींनी हक्क सोडपत्र केलं, कमळीकडे आल्या. कमळी त्याच्यावर सही करायला तयार नव्हती. मग मीच म्हणाले की कमळे, अगं तू किती दिवसाची, सही करून टाक. आणि तिने सही केली. मी आग्रह केला तेव्हा केली. योगिता, फार मोठी चूक केलीस ग. कसली चूक? तुम्हाला हवी होती का इस्टेट? मला इस्टेट हवीच होती असं नाही, त्यांना रडवायची संधी घालवलीस. त्यांना रडवून काय मिळणार होतं तुम्हाला? समाधान. मग आत्ता समाधानी नाही आहे का तुम्ही? समाधानी आहे ग, पण माझ्या जीवनात खूप मोठं वादळ त्याने निर्माण केलं, त्याचा बदला घ्यायचा होता. अहो, सुडानी सूड वाढतो. आपण आहे त्या परिस्थितीत समाधानी आहोत. मी तरी आहे बाई. तुम्ही काढून टाका बरं डोक्यातनं तो विषय. डोक्यातनं विषय जाणार कसा? झुंजाररावाच्या जीवनाला अनेक वळणं आली, खासखळगे आले, काटेकुटे आले. या सगळ्याला अण्णासाहेब शिंदे, त्यांची पत्नी आणि मुली कारणीभूत होत्या. कमळीच्या शेवटच्या दिवसात तिला वेदनाही द्यायचं काम त्यांनी केलं. त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हावी या पलीकडे झुंजाररावाच्या डोक्यात काही नव्हतं. अण्णासाहेबांच्या इस्टेटीचा विषय डोक्यात नव्हता. तो विचार कधी शिवलाही नव्हता त्याला. संधी मिळाली होती म्हणून त्याचा फायदा घेऊन त्यांना नाचवायचं होतं. पण ती ही संधी योगितानं घालवली. झुंजारराव अस्वस्थ होता. झोपण्याच्या खोलीत योगिता आली. झुंजारराव गप्प होता. चुकलं का काही माझं? तो गप्प. अहो, काय करायची होती आपल्याला ती दरिद्र्याची इस्टेट? तरीही तो काही बोलला नाही. मृत्यूशी झगडत होती ती. अशा वेळी हक्क सोडपत्र घेऊन आले ते. मला राग आला होता त्यांचा, आणि त्या रागात मी तिला करायला लावली सही. कमळी तयार नव्हती. कशी तयार होईल? तुमच्यासारखं तिचंही मन होतं. कमळीला आई, वडील, भाऊ, भाऊजाई सगळ्यांनी खूप छळलं होतं. तिला कॅन्सर आहे म्हटल्यावर वेगळी खोली दिली होती.
उंबरठ्यातून नोकरांकरवी ताट आत सारलं जायचं. तिचं अंथरूण वेगळं, बिछाना वेगळा. औषधोपचार सोडा हो, आपुलकीचा एक शब्द खर्च केलेला नव्हता. मी इथून गेले, सगळं विसरले. बहिणीसारखी सेवा केली मी तिची. योगिता, तू खरंच खूप मोठी आहेस. मीच खुजा आहे, खूप खुजा. असो, व्हायचं ते होऊन गेलं. होऊन गेलं नाही, कायमचं टोचणी लागून राहिलाय. कमळीचे ज्या ज्यावेळी फोन आले त्या त्यावेळी मी कट केले. अंत्यसंस्काराला मी नाही येऊ शकलो. तिचं खूप प्रेम होतं तुमच्यावर. आडसर होता तो तिच्या माहेरच्या माणसांचा. चला, व्हायचं ते झालं. आता चर्चा करण्यात अर्थ नाही. आता झोपा. ती त्याच्या शेजारी आडवी झाली. त्यांनी तिला आपल्याजवळ ओढून घेतलं. योगिता, काय देऊ मी तुला? अहो, तुम्ही आहात हे थोडं आहे का? किती त्याग करत राहणार तू? आज मी तुला स्पेशल भेटणार. अहो, काय करताय हे? एकदा तरी शहाणपणा करू देत मला. नको हो, आपल्याला पप्पू आहे, आणखीन अपेक्षा नाही आहे. पण मी देणार. झुंजार. आज मी ऐकणार नाही. झुंजार. आई होण्यासारखा आनंद नसतो स्त्रियांना. आणि झुंजाररावापुढे योगिताचा प्रतिकार लुळा पाडला. झुंजाररावाच्या जीवनात आता वसंत फुलला होता. रात्री बोलक्या झाल्या होत्या, चंद्रताऱ्यात भिजत होत्या, घरातला आनंद ओसंडून वाहत होता. कमळी गेली होती, तो विषय संपला होता. योगिता घरी आली होती आणि तिच्या त्यागानं झुंजारराव भारावला होता. प्रियंकाचा अनेक दिवसात फोन नव्हता, त्यामुळे तिच्याविषयी विचार नव्हता. निवडणुकीचं वातावरण होतं, उमेदवार घोषित होत होते. त्यावर वेगळं काही भाष्य करायचं कारण नव्हतं. वार्ताहर, पत्रकार आपली कामं चोख बजावत होते. आणि अशात उमेदवार म्हणून रंगराव काकांचं नाव घोषित झालं. रंगराव पूर्ण अपात्र माणूस, तोंडात शिवी, वागणी कोल्ह्याची, अनेक तक्रारी. या माणसावर झुंजाररावनं यापूर्वी सडकून टीका केली होती. स्वतः आबांना झुंजाररावाजवळ हात जोडत यावं लागलं होतं आणि असं असताना त्यांना उमेदवारी दिली होती. झुंजाररावांना हे आवडलं नव्हतं. पण झुंजाररावांच्या आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता. पक्षाने उमेदवार दिला, विषय संपला. झुंजाररावांनी आपल्या सुप्रभातमध्ये इतर वर्तमानपत्राप्रमाणे प्लेन बातमी छापली. पण त्या दिवशी अनेकांचे फोन आले. काय झुंजारराव, तुमच्यातला झुंजर पत्रकार गेला कुठं? रंगरावांचे रागढंग विसरलात का काय? तुम्ही सुद्धा रंगरावच्या रंगानं रांगलात का झुंजारराव? किती घेतले, सौदा कितीच झाला? सगळे फोन अशाच आशयाचे. झुंजारराव स्वतःमधल्या पत्रकाराला आवरू शकले नाहीत. त्यांनी रंगरावांचे रंगढंग झुंजारराव सदरात छापले. त्यांच्या भूतकाळातल्या रंगावर खरमरीत टीका केली. लगेच अभिनंदनाचे फोन आले. झुंजाररावाच्या अंगावर मुठभर मांस चढलं. वाटलं होतं रंगराव दमदाटी करेल, किमान त्याची चिल्ली पिल्ली चिवचिव करतील, पण काही घडलं नाही. झुंजारराव संधी मिळेल तशी रंगरावावर टीका करत होता. त्या पक्षाचा किंवा आबांचा फोन नाही आला. कोणीच रंगराववरच्या टीकेची दखल घेत नाही असं बघून झुंजाररावाची कर्व जोरजोरात चालत राहिली होती. एक दिवशी दुपारच्या दरम्यान जतीन आला ऑफिसमध्ये. हां, बोल की जतीन. किती दिवस रंगराव वरलीत बसणार तुम्ही? काय तुला काही अडचण आहे? कोणी दखल घेतली का त्याची? घेतील ना, मतदार घेतील. भ्रम आहे. काय म्हणायचं आहे तुला? बंद करा होते रंगराव पुराण. तुझ्या वकिलीमागचा हेतू? आबांनी बॉक्स नाही उतरवले माझ्या घरात. जतीन, हा विषय संपला होता. त्या विषयातनं तुम्हाला प्राप्ती झालती. रंगरावांनी पद सोडलं होतं, संपलं होतं सगळं. मग असा नालायक उमेदवार निवडून यावा का? लायक माणसाच्या तोंडात हे विधान शोभून दिसन. जतीन, आवाजातला पोकळपणा आलाय. हां, जडपणा संपत चालला. झुंजार झुंजार राव लावताना स्वतःची स्वतःला लाज वाटन. झुंजार. हा झुंजाररावावर आघात होता. त्याचं सर्वांग पेटलं होतं. सावध करायला आलो होतो. हाय 4 दिवस नशिबी, सुखानं राखी. निघाला. थांब जतीन, तुला माझ्याशी असं वागताना काही वाटत नाही? वाटतं ना, क्षणाक्षणाला वाटतं. पण मी संधीची वाट बघतो. संधीची वाट? मारणार आहेस मला? शरीर नाही मारणार, मन मारत राहणार मी. हिसाब पुरा होईपर्यंत सुट्टे नाही. मी हे कोण आहे ह्याला साक्षीदार रे? कॅमेरे बंद करून आत आलोय मी. जतीन, मी तुला काही करू शकत नाही. फोन करा मृत्युंजय महामुनींना, पोलिसात तक्रार करा. तो बाहेर पडला, पण झुंजाररावाचं मढं झालं. डोळ्याची पापणी हालत नव्हती.
जतीनचा सारा जीवनपट त्याच्या डोळ्यासमोर सरकत होता आणि एकच प्रश्न मनात येत होता की जतीन आज कुठे असता. झुंजारराव घरी आला. पप्पू कुठे? मित्रांबरोबर गेलाय. पण कुठे? एवढं चिडायला काय झालं? झालंय. आत्ताच मला खाली पाहायची वेळ आली. हा कार्टा उद्या अहो काय झालंय ते तरी सांगा. योगिताला पप्पूची काळजी वाटत होती. 8 दिवस झाले तो शाळेत जात नाहीये. एवढंच ना? किती घाबरले होते मी. हे थोडं झालंय का? प्राचार्यांनी बोलवून घेतलं. नको ते ऐकून घ्यायला लागलं. मी समजून सांगते त्याला. म्हणजे मी बोलायचा प्रश्न मिटला. नाही तसं नाही हो, पण हे वयच आम्ही नव्हतो त्या वयात. समजुतीने घ्या की. म्हणजे नेमकं काय करायचं? त्याचे पाय धरून विनंती करू का की बाबा रे रोजच्या रोज शाळेत जात जा? ते काय नाही, आज मला त्याच्याशी बोलावंच लागेल. अहो मी आहे, मी बोलते ना अगदी. नाही, आज मी बोलणार आहे. अहो पण किती दिवस पाठीशी घालणार ग? अशाने काय होईल माहिती आहे? अहो आई विना तू आई आहेस ना त्याची. लाड करायला हवं नको पाहायला. मग अशा वेळी त्याला तू रागवायला नको. मी म्हणाले ना मी बोलते त्याच्याशी. काही नको, मलाच बोलायला लागणार आहे. नेमका याच वेळी पप्पू बाहेर आला. आपल्याच धुंदीत स्वतःच्या रूमकडे निघाला. पप्पू थांब. पप्पू थांबला. आत्तापर्यंत कुठे होतास? तो खाली बघत उभा, तोंड बंद. काय विचारतोय मी? अहो मी विचारीन त्याला, तुम्ही अजिबात नाही. मला त्याच्याशी बोलायचं. सांग कुठे गेला होतास? तरीही पप्पू काही बोलला नाही. झुंजारराव उठला, त्याच्याजवळ गेला. अरे मी काय विचारतोय? तरीही पप्पू गप्प. झुंजाररावाच्या रागाचा पारा चढत गेला. त्यांनी त्याच्या तोंडातच मारली. तो कळवळला नाही, तसाच उभा. योगिता जोरात ओरडली. अहो काय चालवले तुम्ही हे? हे बघ तू बोलू नकोस. त्याला मला बोलतं करायचंय. बोल, कुठे गेला होतास तू? पप्पूने रागानं बघितलं, बोलला नाही. झुंजाररावला ते चांगलंच झोंबलं. तो मारत राहिला. योगिता मध्ये पडली. मंगल बाहेर आली. तिने पप्पूला ओढत ओढत आत नेला. आज जाता जाता पप्पू म्हणाला, आजे मारू देत मला, मारू देत आजे. माझ्या आईला मारली, आता मला मारू दे. लाभारसासारखे हे शब्द झुंजाररावाच्या कानात शिरले. तो मटकन खालीच बसला. त्याचं सगळं शरीर फुटत होतं. शब्द हरवले होते. शक्ती गेलेली होती. आजवरचा त्याग, श्रम, परिश्रम, स्वप्न सगळं धुळीला मिळालं होतं. जणू जगण्यातला अर्थच हरवलेला होता. तो आपल्या बेडरूममध्ये पडून होता. मोठ्या माणसांना रडता येत नाही. आतल्या आत आक्रोश चालू होता. जणू स्वतः रचलेल्या चितेवरच तो स्वतः जळत होता. चला जेवून घ्या बरं. झुंजारराव बोलला नाही काही. त्याचं काय मनाला लावून घेत आहे? चला. तो छताकडे बघत विरल्या स्वप्नात स्वतः अडकलेला. त्याचा काहीतरी गैरसमज झालाय. नाही, माझी समजच गैर आहे. हे बघा तुम्ही उठा, मी समजवीन. काय काय समजावणार काय त्याला? अहो एवढ्याशा घटनेचा किती विचार करताय? माझ्या विचाराचा शोध घेतोय मी. हे बघा जेवून घ्या, मग बोलू. इच्छा उडाली आहे जेवणावरची. असं म्हणून चालतं का? चालण्याला सुद्धा अर्थ असायला लागतो. हे बघा मी त्याच्या मनात ते आलं कसं याचा शोध घेते, त्याला समजावून सांगते. सगळ्या जखमांवर शस्त्रक्रिया नाही करता येत. बरं चला आता, मला जेवायचं नाही आहे. माझ्यावर का चिडताय? मी तुझ्यावर नाही चिडत आहे, मी माझ्या नशिबावर चिडलो आहे. जा तू, एकटा राहू देत मला. रात्रभर झुंजारराव तळमळत होता. अनेक प्रश्नांच्या तलवारी सपासपा वार करत होत्या. पप्पू असं का म्हणाला? कोणी डोक्यात घातलं त्याच्या? कधी त्याला दुय्यम वागणूक दिली? कमळीनी तरी योगिता इतकं त्याचं केलं असतं का?
कमळीने काय केलं त्याच्यासाठी? त्याच्यासमोर कमळीवरचा कधी राग व्यक्त केला का मी? पप्पूकडे हे गुण कुठनं आले? आजोळाकडनं का माने कुटुंबियांकडनं? कसं त्याचं मतपरिवर्तन करायचं? भूतकाळ कसा विसरायला लावायचा? लहानग्या पप्पूला कमळीकडून आणायलाच नको होतं का? ही दुरावलेली मनं सांधता येतील का? सांधणार कोण? कशी? काय केल्यानं त्याला पित्याचं प्रेम कळेल? भविष्याचा विचार कधी करणार आहे तो? दुसऱ्यांच्या दुर्गुणांवर, दोषांवर लिहिणाऱ्याच्या घरात हा असा विषवृक्ष कसा वाढला? संगतीमुळे का वारशामुळे? झुंजाररावला आशा होती दुसऱ्या दिवशी पप्पू माफी मागेल, पण नाही. गेला दुसरा दिवसही आणि दिवस जात राहिले. झुंजारराव त्याच्याविषयी अक्षर काढत नव्हता, शब्दानं विचारत नव्हता. एकाच घरात राहून दोघं दोन ध्रुवांवर होते. एक दिवशी योगिता म्हणाली, पप्पूचं अभ्यासात लक्षच नाही आहे. हे झुंजाररावला माहिती होतं. उन्हाळ मुलांबरोबर दिवसभर फिरतो तो. कल्पनेने हेही झुंजाररावला माहिती होतं. पप्पू हातचा जाईल. बाकी काय राहिलं होतं? मला वाटतं त्याला लहानसा उद्योगधंदा सुरू करून द्यावा. झुंजारराव बोलला नाही. पप्पू खूप शिकावा, त्याचा अभिमान वाटावा, त्याच्या गौरवार्थ सदर लिहावं, हे स्वप्न आजपर्यंत झुंजाररावनं बघितलं होतं. स्वप्नांचे इमले कोसळताना पाहण्याचं खूप मोठं दुःख असतं. उद्या पप्पू वाया गेला तरी आपल्याला वाईट वाटेल. मी काय म्हणते, तू आंधळं प्रेम करू नकोस. पण आता पर्याय आहे का? तो धंदा करेलच, कशावरनं? मी बोलली आहे. तुम्ही बोलताय? नाही. कसला उद्योग करेल? स्टेशनरी, असंच काहीतरी. ठीक आहे, बघतो. झुंजारराव डोक्यात आकड्यांच्या बेरजा करत बाहेर पडला. जागा भाडं, भांडवल, शोकेसेस, रंगरंगोटी. ऑफिसवर आला तर विनू मांडे वाटच बघत होता. बोल विनू. विनू गप्प. कदाचित कसं बोलावं या विचारात असावा. अरे बोल रे बोल, अगदी असेल ते बोल. जतीनला कार्यालय प्रमुख केलाय का? काय केलं? नाही, त्याच थाटात वागतो अलीकडे. ऑर्डर सोडतो, तोंडसूक घेतो. समजतो कोण स्वतःला? माझ्यावर तर सारखा आग पाखडत असतो. त्याला इथे ठेवून खूप मोठी चूक केली आहे. मग काढून टाका त्याला. तुम्ही का सतत त्याच्यापुढे नांगी टाकता? का वाचवता त्याला? झुंजारराव थोडा वेळ बोलला नाही, मग थिजलेल्या शब्दानं बोलायला लागला. जवळच्या माणसांना अलग करताना फार वेदना होतात. माझ्या डोळ्यापुढे शांता उभी राहते, तिचा मुलगा उभा राहतो. मी त्यांना जीवन दिलंय. त्यांचा जन्मदाता आहे मी. जन्मदाता आपल्या माणसांना नाही ना मारू शकत. हा उन्हाळ क्या करेल, उकिरडे फुंकत कुठेही जगेल, पण शांता आणि त्या दोघांच्या मुलाचं काय? विनू मांडेला हा युक्तिवाद आवडला नाही. त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसत होतं. बास बोलल्यानं मन मोकळं होतं. विनू, अरे पप्पूला मी कसा वाढवला हे तुला माहिती आहे. आता तो पप्पू मला काय म्हणाला माहिती आहे तुला? मला म्हणाला, माझ्या आईच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात. हा विनू मांडेलाही धक्का होता. बोल, काय करायचं मी त्याचं? काढू घराबाहेर? चालता हो म्हणू? आतल्या हात झिजून जातोय रे मी. कुठे बोलता येत नाही, कोणाला सांगता येत नाही. आपले दात आपले चोट, आपल्या वेदना आपणच गिळत राहायच्या. कितीही कुशल असला डॉक्टर तरी तो स्वतःवर नाही ना शस्त्रक्रिया करू शकत. तसंच जवळच्या माणसावर तो नाही शस्त्र चालवू शकत. अश्रूंनी भिजलेल्या शब्दांनी विनू मांडेही अस्वस्थ झाला.
या क्षणी तरी जतीनचा विषय चालू ठेवून झुंजाररावाला तो क्लेश नाही देऊ शकत. तो निघाला. थांब विनू. विनू, अरे नियतीनं कोणालाही सोडलेलं नाही. तुला, मला, कोणालाच. गरीब श्रीमंत, लहान मोठा, कुणालाच नाही. शारीरिक पीडा नाहीतर मानसिक आजार. ही नियती आहे ना, ती माणसापेक्षा फार मोठी आहे. अरे आपण तिच्या हातातल्या कठपुतले बावल्या. कितीही सकस बियाणं पेरा, 4-2 तरी उगवणार नाहीतच. नाही, उलट विषारी तणच उगवणार. विनू मांडे ऐकत होता. एका धुरंधराच्या डोळ्यात अश्रू पाहत होता. मी इतरांना सल्ला देतो, प्रसंगी सडकून लिहितो, हात टाकतो, रिव्हॉल्व्हरचं भय सुद्धा दाखवतो आणि मोठमोठ्या आसामींना आसमान दाखवतो. पण माझ्याच हातापायाने, मनाने, शरीराने, बुद्धिविचाराने माझ्याशी वैर केलं तर? मला नाव आहे, नावाला प्रतिष्ठा आहे, नावाची दहशत आहे, तरीही नियतीपुढे मी लहान आहे. तुला सांगतो, फक्त तुला. इतरांना नाही सांगता येत रे. केवळ तुला सांगतो मी. विनू मांडेजवळ सांत्वनासाठी शब्द नव्हता. काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलला. सर, पप्पूला मी सांगून पाहू. सांगण्यापलीकडची केस आहे. त्याला आता व्यवसाय काढून हवाय. काय व्यवसाय करणार तो, सांग ना. कसलाही अनुभव नाही त्याच्या पाठीशी. शिकला असता. खूप मोठं स्वप्न पाहिलं होतं मी. माझं काही नाही रे, पण योगिताचे पांग जरी त्यांनी फेडले असते ना, तरी खूप झालं असतं. खूप मोठा त्याग केला योगिताने. मला वाटतं त्याच्यावर जबाबदारी पडू द्यावी, म्हणजे त्याला उद्योग उभा करून द्यायचा. हां, उद्योगात उभा राहिला तरी खूप काही केल्यासारखं होईल. कोणता उद्योग करू शकेल? छोटीशी मोबाईल शॉपी काढून द्या, धंदा चांगला आहे. आणि जागा मी बघतो ना, जागा मी बघतो. एवढ्यात शिपाई आला बाहेरून. बाहेर एक म्हातारा थांबलाय, नंतर या म्हणून सांग रे. सांगितलं नाही ऐकत. ठीक आहे, दे, पाठवून दे. एक वृद्ध आत आला. तो कमालीचा थकला होता. अण्णासाहेब, अण्णासाहेब तुम्ही? तो आला तसा झुंजाररावांच्या पायावर कोसळला. अहो, हे काय करताय अण्णासाहेब? आता तुम्हीच वाचवणार झुंजारराव. झुंजारराव झालं गेलं पोटात घाला, पण त्यांचे शब्द घशात अडकले. विनू मांडे बाहेर निघाला. थांब विनू, थांब. हां, सांगा अण्णासाहेब, काय झालं? प्रांत साहेबांना अटक झाली हो. कोण प्रांत साहेब? सोळकर पाहुणं हो. आता नुकतेच प्रांत झालते. अच्छा, म्हणजे मनोहर सोळकर. हां, अहो तुमचे साडू झुंजारराव ते. ठीक आहे, पण अटक का झाली? पैसे घेताना पकडलं त्यांना. अँटी करप्शनवाल्यांनी पकडलं? हा ना, सकाळी 10 वाजता घडले. धावत आलो मी तुमच्याकडं. मी काय करू शकतो? नाही, असं नका करू, हात जोडतो तुम्हाला. अण्णासाहेब, मीच काय, परमेश्वर सुद्धा यात काहीही करू शकत नाही. अहो, पण तुमच्या एवढ्या ओळखी झुंजारराव, त्या खात्यात ओळखीचा उपयोग नाही होत. अहो, सगळीकडं धाडी पाडल्यात. मुंबईचा फ्लॅट त्या लॉक करून टाकला. पुण्याची इमारत सील करून टाकली. बँका, लॉकर सगळं सील झालंय. हे कधीतरी होणार होतंच ना अण्णासाहेब. काय ऐकून तुम्हाला आनंद झालाय का? नाही, आनंद नाही झाला आणि दुःखही नाही झालेलं. माझा संसार मोडताना त्यांना, तुमच्या कन्येला आनंद होत होता. पण मला आत्ता नाही झाला आनंद, आणि दुःख तर अजिबात नाही झालेलं. कारण हे केव्हा तरी घडणार होतंच. दुसऱ्याच्या संसाराला आग लावली की स्वतःचा संसार पेटणार हे निश्चित असतं. जा अण्णासाहेब तुम्ही. म्हणजे तुम्ही काहीच नाही करू शकणार का? मी नियमबाह्य काहीही करणार नाही. हात जोडतो की. जा तुम्ही, जा अण्णासाहेब.
अण्णासाहेब उठले, बाहेर पडले. पाहिलं ना सर, जे पेरलं ते उगवलं. याच जन्मी फेडायला आलं. सर तुम्ही नका सिरियस हो. मी सांगतो सगळं व्यवस्थित होईल, सगळं होईल व्यवस्थित. झुंजारराव त्यावर काही बोलला नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.